हीच वेळ आहे, हे दिवस आहेत, हे दौडू नका. मला काय म्हणायचं तुम्हाला तुम्ही समजून जा. रात्र वैऱ्याचे कुलदीप शेठ, बेस्ट ऑफ लक. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. पुन्हा एकदा खोपोली शहराच्या नगराध्यक्षपदाच्या बाबतीत आपण थोडंसं बोलणार आहोत. आणि आजचा विषय आहे कुलदीपक शेंडे. कुलदीपक शेंडे यांना मी व्हिडिओला टॅगलाईन ती दिलेली आहे, म्हणजे शीर्षक ते दिलेलं आहे की कुलदीपक शेंडे तुमच्यासाठी रात्र वैऱ्याची आहे. आत्ता मी खऱ्या अर्थाने बोलतोय. कुलदीपक शेंडे हा खऱ्या अर्थाने शिवसेनेने निवडलेला अतिशय उत्तम असा चेहरा आहे. कुलदीपक शेंडे हा खोपोलीच्या विकासाच्या दृष्टीने असणारा हा चेहरा आहे. कुलदीपक शेंडे हा खोपोलीच्या उद्याच्या काळातल्या जडणघडणीतला महत्त्वाचा माइलस्टोन असणारा चेहरा आहे. कुलदीपक शेंडे हा पक्षाच्या पातळीवरचा कार्यकर्त्यांमधला आवडता चेहरा आहे. आणि कुलदीपक शेंडे हा सगळ्याच बाबतीत आजच्या घडीला उजवा असणारा हा चेहरा आहे. अनेक कंगोरे आहेत कुलदीपक शेंडे यांच्या बाबतीत बोलायला गेलं तर, विविध क्षेत्राच्या बाबतीत बोलता येईल. परंतु नंबर एक, कुलदीपक शेंडे अर्थात शेंडे कुटुंबांचं खोपोली शहराच्या नगरपालिकेमध्ये योगदान राहिलेलं आहे, कामकाज राहिलेलं आहे. सत्तेवर असणारी, एकेकाळी सत्तेवर असणारं शेंडे कुटुंब म्हणण्यापेक्षा रामदास शेंडे त्यांचे वडील यांनी खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवले. त्यांच्या काळातली कारकीर्द त्यांनी अतिशय उत्तमरित्या सांभाळलेली आहे. समाजाच्या सगळ्याच घटकांपर्यंत शेंडे कुटुंबाचं एक वलय आहे, नेटवर्क आहे, किंवा आपण त्याला काय म्हणतो, संबंध आहेत. अशा विविध अंगाने कुलदीपक शेंडे, त्यांचं कुटुंब, रामदास शेंडे असतील, त्यांचे छोटे बंधू केतन शेंडे असतील, हे केतन शेंडे आणि कुलदीपक शेंडे हे आजच्या पिढीतले सगळं प्रतिनिधित्व आहेत. परंतु रामदास शेंडे यांची एकेकाळची जी कारकीर्द आहे अतिशय म्हणजे उल्लेख करणारी अशी ती कारकीर्द म्हणावी लागेल. कारण रामदास शेंडेंच्या कारकिर्दीत बऱ्याच काही अशा गोष्टी झाल्यात की ज्या आजही दिसतात, पाहायला मिळतात. म्हणजे साधारणतः ज्यांचं वय 60, 65, 70 अशी 75 असं वय वर्ष ज्यांचं आहे, त्या माणसांना जेव्हा तुम्ही कधी तुमच्यापैकी कोण जेव्हा भेटतो आणि तेव्हा रामदास शेंडेच्या बाबतीत विषय निघाला, तर अर्थात रामदास शेंडे यांचा नगरपालिका क्षेत्रामधला असणारा कारोबार, त्यांचे काम करण्याची पद्धत आणि त्यांचं शहरावर असणारं नेटवर्क, वर्चस्व हे कशा प्रकारे होतं. मग अगदी त्यावेळचे स्वर्गीय रोहिदास पाटील, आत्ता आपण मसरूकर आहेत ते आहेत, उल्हासराव देशमुख आहेत, अशी बरीच मंडळी समवयस्क त्यांच्या आहेत. आणि ह्या सगळ्यांचं तुम्ही ज्या ज्यावेळी भेटाल तर त्याच्यावर ते अगदीच बोलतील की कशा प्रकारे रामदास शेंडे यांची कारकीर्द होती. रामदास शेंडे यांच्या कारकिर्द ओलांडून आपण खोपोलीच्या पुढे आपण बोलू शकत नाही, जाऊ शकत नाही. खोपोलीच्या जडणघडणीमध्ये अगदी स्वर्गीय तन्नांपासून आजच्या कुलदीपक शेंडे आणि सुनील पाटील अशी आजच्या पिढीतली सगळी नावं घेता येतील. म्हणजे मागच्या त्या आत्तापर्यंत शेंडे कुटुंबाचं हे सगळ्या क्षेत्रामध्ये योगदान राहिलं आहे. मुळात हे कुटुंब आर्थिक सुबत्ता असणारं कुटुंब आहे. पहिल्यापासून धंदा पाणी, उद्योग, व्यवसाय याच्यामध्ये त्यांनी फोकस केलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रात देखील कुलदीपक शेंडे यांचे वडील जे आहेत रामदास शेंडे यांची भैरव विद्या विकास ट्रस्ट आहे. आज कर्जतसारख्या ठिकाणी ते शाळा चालवतात. धार्मिक क्षेत्राच्या बाबतीत बघायला गेलं तर स्वतःचं त्यांचं मंदिर आहे, भैरीचं मंदिर आहे. आणि त्याच दृष्टीने दरवर्षी स्वतः हरिनाम सप्ताहाचं आयोजन हे कुटुंब करत असतं. त्याचप्रमाणे वारकऱ्यांसाठी रामदास शेंडे यांचं कुटुंब आहे, म्हणजे कुलदीपक शेंडे यांचं कुटुंब आहे, हे वारकऱ्यांसाठी कायमस्वरूपी मदत करणारं कुटुंब आहे. कित्येक वर्ष, म्हणजे मी आता कित्येक वर्ष बघतोय की कोकण दिंडी जेव्हा आषाढी एकादशीच्या निमित्ताने आळंदीला जाते, त्यावेळी तिचं खोपोलीतून प्रस्थान होतं. आणि या प्रस्थानाचा पहिला जो विसावा जो आहे, म्हणजे तात्पुरतं थांबण्याचं जे ठिकाण आहे ते आपलं बोरघाट आहे. आणि ह्याच बोरघाटामध्ये सकाळची जी न्याहारी आहे, सकाळचा तो नाश्ता आहे, हा कित्येक वर्ष रामदास शेंडे भैरव विद्या विकास ट्रस्ट शेंडे कुटुंब वारकऱ्यांसाठी देत असतं कोकण दिंडीला. त्याच्यामुळे धार्मिक क्षेत्रात देखील त्यांचं वलय आहे किंवा कामकाज आहे किंवा त्यांचं सगळ्या गोष्टीचं आपण बघायला मिळतात. शैक्षणिक क्षेत्रात मध्ये सांगितलं, धार्मिक सांगितलं, आर्थिकतेने सुबत्ता असणारं हे कुटुंब आहे.
त्या दृष्टीने राजकारणात देखील हे कुटुंब कशा प्रकारे इतकी वर्ष काम करत आहे. म्हणजे वडील रामदास शेंडे यांच्या कारकिर्दीनंतर कुलदीपक शेंडे यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात अतिशय नम्रपणे, अतिशय सोज्वळ भावाने आणि अतिशय आदरपूर्वक त्यांचा कामकाज, त्यांचा वावर राहिलेला आहे. वरवर दिसणारं कुलदीपक शेंडे हे जरी तुम्हाला वेगळ्या अँगलने दिसत असतील, म्हणजे त्यांचं राहणीमान, त्यांचं उठबस ही थोडीशी काही लोकांना खटकत जरी असली, म्हणजे ते काय विचित्र काय करत नाहीये, परंतु बऱ्याच लोकांना असे आक्षेप असतात ना की कुलदीपक शेंडे म्हटलं की ते लक्झरी लाईफ, आलिशान AC, तर असं काही नाहीये. कुलदीपक शेंडे हा देखील सामान्य घरातला चेहरा आहे. ठीक आहे, आज त्यांची आर्थिक सुबत्ता ही प्रचंड मोठी असेल, तो त्यांचा व्यवसायाचा भाग आहे, परंतु कुलदीपक शेंडे हा देखील ज्या वेळी तुम्ही जर कुलदीपक शेंडे यांना भेटलेला असाल तर ते म्हणजे जो सामान्य जमिनीवरचा माणूस कसा असतो अगदी तसं डाऊन टू अर्थ असणारा कुलदीपक शेंडे यांच्याकडे बघता येईल, पाहता येईल, म्हणता येईल. असो, आक्षेपाचा मुद्दा बाजूला ठेवूया. परंतु कुलदीपक शेंडे हा शहराच्या दृष्टीने आजच्या घडीला नगरपालिकेच्या एकूण खोपोली शहराच्या जडणघडणीतल्या उद्याच्या काळातल्या वाटचालीसाठी हा चेहरा शिवसेना पक्षाने जो निवडलेला आहे तो अतिशय योग्य चेहरा आहे. त्यांच्याकडे इच्छुक नव्हते असा विषय नाही आहे. शहरप्रमुख स्वतः संदीप पाटील असतील, हे देखील इच्छुक होते, परंतु शेवटी आमदार साहेबांनी सांगितलं कुलदीपक शेंडे इज अ फायनल. त्याच्यामुळे फायनल कुलदीपक शेंडे यांचा पक्षप्रवेश शिवसेनेत झाल्यानंतर कुलदीपक शेंडे यांनी अतिशय पक्षाच्या पातळीवर सर्वसमावेशक सगळ्यांना सोबत घेऊन कामकाज करायला सुरुवात केली. तत्पूर्वी कुलदीपक शेंडे यांना नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढायची आहे, यासाठी देखील त्यांनी गेली 2-3 वर्ष खोपोली शहरामध्ये एक फोकस केलं होतं. आणि आपल्याला उद्याच्या काळात नगरपालिकेचं सर्वसाधारण आरक्षण मोकळं झालं तर आपण निवडणूक लढणार अशा एक जिद्दीने हा तरुण काम करत होता. शहरातल्या विविध घटकांसाठी, विविध मंडळांसाठी, विविध महिला बचत गट असतील, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये कुलदीपक शेंडे हा सातत्याने संपर्कात होता, त्यांच्यामध्ये उठबस करत होता, त्यांना वेळोवेळी जी काय मदत असते ती तो करत होता. आणि कुलदीपक शेंडे यांना प्रचंड असा वेळ मिळाला. उमेदवारी तर आचारसंहिता लागल्यानंतर त्यांना डिक्लेअर झाली, आमदारांनी केली, परंतु कुलदीपक शेंडे यांनी वेळेचा सदुपयोग केला आणि खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचण्याचं काम, किंवा आपण जे म्हणतो कुलदीपक शेंडे यांनी आपलं एक स्वतःचं वलय, नेटवर्क वाढवण्याचं काम आचारसंहितेच्या पूर्वी त्यांनी केलं. आणि ते खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि ते करावंच लागतं. शेवटी तुम्हाला लढायचं असेल, तुम्हाला जिंकायचं असेल, लोकांमध्ये जायचं असेल, आपली प्रतिमा तयार करायची असेल आणि आपल्याला लोकांसाठी काहीतरी अपील करायचं असेल तर तुम्हाला लोकांमध्ये जायलाच पाहिजे. आणि ती सगळ्या गोष्टी कुलदीपक शेंडे यांनी जरूर केल्या. आज त्यांना त्या उपयोगी ठरताना दिसतात. हा सगळा झाला कुलदीपक शेंडे यांच्या बाबतीतला कालपर्यंत किंवा आजपर्यंतचा पार्ट. आता पार्ट 2 जो आहे, म्हणजे आपण व्हिडिओला जो शीर्षक दिलेला आहे की कुलदीपक शेंडे तुमच्यासाठी आजच्या दिवसापासून किंवा कालपासून किंवा प्रत्येक रात्र हे तुमच्यासाठी वैराचे आहे. आता मोजून दिवस उरलेत 12-13. मला सांगा, कुलदीपक शेंडे तुम्ही नगरपालिकेची निवडणूक लढत आहात, त्याच्यामुळे तुम्हाला शहरातल्या प्रत्येक प्रभागासाठी पुरेसा वेळ तुमच्याकडे देणं अशक्य आहे, शक्य नाही आहे. आजपासून प्रचाराला सुरुवात होते, परंतु कुलदीपक शेंडे हा शहरातल्या प्रत्येक डोर टू डोर, घरातल्या प्रत्येक आरतीला कुलदीपक शेंडे उपस्थित राहू शकत नाहीत. त्याच्यामुळे संघटनेच्या पातळीवर संघटनेचं काम आहे की कुलदीपक शेंडे ह्या उमेदवाराला घराघरात पोहोचवणं. आणि त्याच्यातच कुलदीपक शेंडे हा शहरातला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असल्या कारणाने कुलदीपक शेंडे यांना आता उद्याच्या काळात येणारी प्रत्येक रात्र ही अत्यंत कठोर परिश्रम, कठोर मेहनत, येणारा प्रत्येक वेळ हा त्यांना लोकांसाठी आता द्यावा लागणार आहे. प्रचारात इतकं गुंतून घ्यावं लागेल की लोकांना ते सगळं त्यांचं अपील हे भावलं गेलं पाहिजे. अशी परिस्थिती कुलदीपक शेंडे यांच्यावर आलेली आहे. कुलदीपक शेंडे हे परिश्रम करतील, मेहनत घेतील, कष्ट घेतील, यात काही शंका नाही आहे. ती त्यांना घ्यावीच लागेल, कारण ज्याला लढायचं आहे, जिंकायचं आहे, त्याला अभ्यास तर करावा लागतो. कठोर परिश्रमाशिवाय यश नाही आहे हे त्यांना देखील ज्ञात आहे आणि ते करतील, ह्यात का वाद नाही आहे. परंतु रात्र वैराची आहे याचा अर्थ असा आहे की निवडणुकीच्या काळामध्ये कुलदीपक शेंडे यांच्यावर जरी नाराजी नसली तरी कुलदीपक शेंडे
शहरामध्ये तुमच्या बाबतीत जे काय आचारसंहितेच्या पूर्वी आणि कालपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदर आणि उमेदवार नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर होण्यापर्यंत तुमची बाजू किंवा तुमच्या बाबतीत जे वातावरण होतं, परसेप्शन होतं, ते अतिशय चांगलं होतं. परंतु शिवसेना पक्षामध्ये जे काही प्रत्येक प्रभागामध्ये, बहुतांश प्रभागामध्ये 2-2, 3-3, 4-4 लोक जी इच्छुक होती, ह्या सगळ्यांना थोपवण्याचं काम आमदार महोदय महेंद्र शेठ थोरवे यांच्याकडून करण्यात आलं. परंतु ह्या निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या आहेत, हे तुम्हाला देखील माहिती आहे. हा उत्सवच कार्यकर्त्याचा आहे. मग कार्यकर्त्याला जर याच्यामध्ये सहभाग मिळत नसेल, कार्यकर्त्याला मान सन्मान मिळत नसेल, कार्यकर्त्याच्या अपेक्षा पूर्तता होत नसतील आणि कार्यकर्त्याच्या शब्द जर पाळत नसतील, तर मात्र याचा फटका तुम्हाला बसू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला येणारी प्रत्येक रात्र ही तुमच्यासाठी वैराची आहे. आज आमदारांची निवडणूक झालेली आहे, त्यांना मत नाही घ्यायचं. आजचं मत हे कुलदीपक शेंडे तुमच्या चिन्हासमोर लोकांना द्यायचं आहे. परंतु याचा फटका जर कार्यकर्ता नाराज होत असेल, त्याची नाराजी काढायला तुमच्याकडे वेळ देखील आहे, पुरेसा वेळ आहे, असं देखील नाही आहे. ही सगळी नाराजी तुम्हाला आता काढायची आहे. ह्या सगळ्या धामधुमीत वेळ फार कमी आहे, म्हणून प्रत्येक रात्र तुमच्यासाठी वैराची आहे. तुम्हाला इतकं काम करायचं आहे. आमदारांची भूमिका, प्रति आमदार तुम्हाला इथं म्हणून काम करावं लागेल. आमदारांच्या पातळीवर काम नक्कीच करतील, ते त्यांच्या परीने कामच करत आहेत. परंतु आता जी काय नाराजी निर्माण झाली आहे, तुमची बरीचशी लोक, बऱ्याच प्रभागातील लोक आज राष्ट्रवादी गेले आहेत, आज भाजपमध्ये गेलेले आहेत, इतर ठिकाणी काही सायलेंट झालेले आहेत. आज बरीच लोक शांत आहेत, बरीच लोक शांत आहेत. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते शांत आहेत. काहींनी उड्या मारल्या, काहींनी पक्षप्रवेश केले. तुमचा प्रचार प्रमुख, ज्यांना तुम्ही प्रचार प्रमुखची जबाबदारी दिली ती, ज्या शेखर जांभळेवर, ते शेखर जांभळे सुद्धा गेले. हो, निवड चुकली का त्यांना काय कमी पडलं? माणसं जेव्हा जातात तेव्हा त्याचा सारासार विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. हे आज जरी तुम्हाला कडू असेल, परंतु मान सन्मान ठेवा, प्रत्येकाचा मान सन्मान ठेवा, प्रत्येकाचा आदर करा, प्रत्येकाला काय हवंय नकोय हे सगळं बघा. कारण काय होतंय, आज मत तुम्हाला हवंय, नेतृत्वाला नको आहे. नेतृत्व तुमच्या मागे ठामपणे पहाडासारखा उभा आहे, हे मी देखील पाहतोय. परंतु शेवटी जी काय कार्यकर्ता नाराज असतो, तो ह्या सगळ्या अँगलने विचार करत असतो. त्याच्यामुळे जेवढं लवकरात लवकर तुम्हाला लोकांपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे, तुम्ही पोचा. ती सगळी माध्यमं वापराच, म्हणजे मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, अगदी पत्रका असतील, सगळ्या गोष्टी वापरा, काही विषय नाही आहे. परंतु तुमच्यासाठी आमदारांसाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या विधानसभेला, त्या सगळ्यांना तुमच्यासोबत घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या समजुता काढा, त्यांना प्रेमाने जवळ घ्या. त्यांना काय हवं आहे, त्यांना काय नको आहे, मला काय म्हणा तुम्ही समजून जा. पण आज वेळ आहे, तुमच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आज तुमच्याकडे आहेत. मी काही गोष्टी बोलू शकत नाही, तुमच्याकडे सगळं आहे. पण थोडंसं राजकारणामध्ये जुगारी याचा अर्थ की राजकारणात आता तुम्हाला झोकून देऊन सगळ्या गोष्टी करण्याची वेळ आलेली आहे. आर या पार जपा तो कार्यकर्ता. कारण उद्याच्या काळात तुम्हाला इथलं नेतृत्व मिळण्याची संधी आहे, ती संधी तुम्ही गमावू नका. रात्र वैराची आहे आणि तुमच्याकडं सगळं आहे. आज तुमच्या बाबतीत व्यक्तिशः तुमच्या बाबतीत कोणाची नाराजी नाही आहे, असण्याचं कारणच नाही. कारण कुलदीपक शेंडे यांनी तसा काय कोणाला मोठा काय कोणाच्या आडवे तेवढे गेलेले नाहीत. मगाशी मी सांगायचं राहिलं की हा माणूस ठेकेदार सुद्धा नाही आहे. म्हणजे शहराच्या ठेकेदारीमध्ये सुद्धा कुलदीपक शेंडे यांना क्लीन चिट मिळेल. म्हणजे असे कुठले मेजर आक्षेप ह्या माणसावर नाही आहेत. चांगला चेहरा आहे, युवकांचा चेहरा आहे. कुलदीपक शेंडे आज बाजारात फिरत असताना जी काय 30, 25, 30, 35, 40, 45 वर्षाची जी काय जेव्हा आम्हाला वोटर भेटतो तेव्हा त्याच्या तोंडातून तुमचं नाव येतं. मग आता ह्या सगळ्यासाठी तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागेल, किती काम करावं लागेल, त्यांच्या अपेक्षा वेगवेगळ्या आहेत. लोकांना तुम्ही हवेत, तुम्ही उपलब्ध व्हा. कार्यकर्ता जो आज नाराज आहे त्याला तुम्ही हवेत, त्याच्या पाठीवर मायेचा हात फिरवा, त्याला भेटा, त्याच्या व्यथा जाणून घ्या. तुम्हाला त्या ज्ञात आहेत. पण आत्ता ही वेळ फार फार कमी आहे, फार कमी वेळ मिळालेला आहे. दिवस हे असे पटापटा जातील. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं लवकर तुम्ही काम कराल, जेवढी रात्रीचा दिवस कराल, तेवढा तुम्हाला उद्या काळात तो उपयोगी ठरणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मार्जिन आहे. तुमच्या वातावरण देखील चांगलंच होईल. परंतु
ह्या सगळ्या गोष्टी जे लूफॉल्स आहेत, काही गोष्टी ज्या काय घडायला पाहिजेत त्या घडल्या जात नाहीत. बारकाईने बघा. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका. किंवा तुम्हाला कोण सगळं ठीकठाक आहे असा कोणी सल्ला देत असेल तर त्याला नमस्कार सांगा माझ्याकडून. चित्र दिसतं असं नाही आहे. काही गोष्टी कठोर असतात त्या बोलल्या गेल्या पाहिजेत. सल्ला म्हणून बघा ना, उपदेश म्हणून. किंवा तुम्ही कोण मला शिकवणार अशा आविर्भावात राहू नका. तुम्ही राहत नाही, मला न्याय द्या. तुमचा स्वभाव शांत आहे, कूलडाऊन आहे, फार काय तुम्ही आक्रमक नाही आहात. पण तुम्हाला जिंकायचं आहे, लढणार तर आहात, मग जिंकण्यासाठी लढा. आणि आता दिवस फार कमी उरलेले आहेत. तुम्हाला जे काय करायचं करा. रात्र वैराची आहे. कुलदीपक शेंडे, भविष्य उज्ज्वल आहे तुमचं, पण रात्र उज्ज्वल आहे. अनेकांचं तुमचं स्वप्न आहे, ते अनेकांचं स्वप्न आहे. त्याच्या पूर्ततेसाठी तुम्ही दिवस रात्र एक करा. बघा तुम्हाला कसं, यातून तुम्हाला काय नेमकं, मला काय सुचवायचं आहे तुम्ही सुज्ञ आहात, मला काय म्हणायचं आहे ते तुम्ही अगदी ज्ञात आहात, जाणून आहात. त्याच्यामुळे तुमच्यासाठी येणारा काळ हा परिश्रमाचा आहे, कष्ट घेण्याचा आहे. काळ म्हणण्यापेक्षा दिवस. मी व्हिजनवर बोलतच नाही आहे. तुमच्याकडून शहराच्या व्हिजनच्या आपल्या प्रचंड अपेक्षा आहेत, त्या तुम्ही पूर्तता देखील कराल. त्यातल्या काही गोष्टी होत राहतील. तुम्हाला संधी खोपरीकरांनी दिली तर तुम्ही त्याला तुम्ही पात्र आहात. मी म्हणत नाही की तुम्ही अपात्र ठराल. परंतु आज लढाई व्हिजनची नाही आहे, तर हा लढाई तुम्हाला प्रत्येक वोटची आहे. आणि पक्षातल्या ज्या काही गोष्टी आहेत, तुम्हाला तुमची टीम चांगलीच आहे, पण त्याच्या पलीकडे तुम्हाला आणखीन काय करता येईल त्याचा विचार करा. हीच वेळ आहे, हेच दिवस आहेत. हे दौडू नका. मला काय म्हणायचं तुम्हाला तुम्ही समजून जा. रात्र वैराचे कुलदीप शेठ, बेस्ट ऑफ लक.